नमस्कार. सुरुवात करूया आपल्या पुढच्या पत्राला, जे लिहिलेलं आहे 27 एप्रिल 2020. आणि आजच्या टॉपिकचं नाव आहे, आजच्या पत्राचा उल्लेख आहे अबाउट देवघर. ओके, इट्स इन हँड रिटन. देवघर, प्रिय बाळ, हे सर्वांच्याच घरात व मनात असतं, जे तुझ्याही मनात आहे. तुझे वडील म्हणून मला ते दिसते. विशेषतः तुझ्या कॉलेज जीवनात, अर्थात विद्यार्थी दशेत जास्त दिसून येत नव्हते जेवढे आज तुझ्या मनात आहे. हो, अलीकडच्या काळात देवाने तुझ्या मनात देवघराची जागा घेतली. आपल्या घरात देवघर आईने चांगलेच जपले आहे. त्यापुढे मी म्हणेन, आईने घराचेच देवघर केले आहे. एवढी ती तिच्या देवघरात, घरात, संसारात मन लावून रमलेली असते. तुझ्या मनातल्या देवघरात त्याचा सपोर्ट होतोच. मला माहिती नाही तुझ्यात देव कसा आला, पण हे नक्की की त्यामुळे तुझे देव पण झाले. तुला देव आवडायला त्याप्रती तुझी श्रद्धा वाढली. त्याचा परिणाम मला जे दिसला तो म्हणजे तुझ्या मनशक्ती, मनभक्ती, मनविश्वास, मनशौर्य, मनोधैर्य वाढले. तू आता घरातही, शाळेतही, मनातही देवघर तयार केलेस आणि त्याची आता सातत्याने पूजा करत असतेस. या श्रद्धाळू अवस्थेत तुला पाहून खूप बरे वाटते. बाळ, श्रद्धा, अंधश्रद्धा खूप मोठा विषय आहे. आपल्या श्रद्धेत अंधश्रद्धा नकोच. अंधश्रद्धेला घरात, मनात कोठेच थारा देऊ नये. देव म्हणतो, प्रत्यक्ष माझ्या सहवासात मर्यादित वेळेतच ये व बाकी तुझा संसार, तुझे कर्म, कष्टाला वेळ दे. कामात राम बघ. काम में राम, काम में दाम, हे सूत्रही विकासासाठी लक्षात ठेव. बाळ, देव आहे आणि देव नाही यावरही मतभिन्नता आहे. अनेक लोक वर्षानुवर्षे वादविवाद करत आले आहेत. तेच त्याचे उत्तर शोधत आहेत. वादविवादातून काय प्राप्ती किंवा निष्प्राप्ती झाली तर त्याचे उत्तर अजूनही नाही, मात्र वेळेचा अपव्यय झाला आहे. मला एक कळते, ते म्हणजे माणसाची श्रद्धा असावीच. श्रद्धा म्हणजेच देव. मुस्लिम धर्म घे, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, पारसी धर्म अशा अनेक धर्मांनी हजारो वर्षांचा इतिहास आहे आणि त्याची जपवणूक त्या धर्मातील लोक श्रद्धेने करतात. तेच हिंदू धर्मातही आहे. प्रवाहात वाहत जाऊ नये. अनेक अनावश्यक रूढी परंपरेत स्वतःला अडकवून घेऊ नये. श्रद्धेमध्ये मनशांती आहे. श्रद्धेमध्ये समाधान आहे. श्रद्धेमध्ये आत्मविश्वास आहे. श्रद्धाच अडीअडचणीच्या काळात मदत करते, तारून नेते. त्यामुळे कुठेतरी श्रद्धा असावीच. जे तू आज श्रद्धेने करतेस ते योग्यच आहे. तू घरी पूजापाठ व वाचन करतेस. शाळेत जाताना शनी मारुतीच्या मंदिरात आठवड्यास दर्शन करतेस. शाळेत त्याच श्रद्धेने, भावनेने कार्य करतेस. यातच आपली स्वतःची सुधारणा व विकास असतो. यामुळे सभोवतालचंही वातावरण शुद्ध आणि रमणीय होते. बा, तू डॉक्टर आहेस. देव, श्रद्धा व सायन्स याचा मात्र समतोल ठेवलाच पाहिजे. डॉक्टरने देवास्मरून श्रद्धेने रोग्याचे केलेले ऑपरेशन्स व त्यात आलेले यश हे सर्व एकमेकांमधील गुंतवणूक आहे. शेतकऱ्याने श्रद्धेने केलेले कष्ट व त्यातून निघालेले उत्पन्न, व्यापारी, उद्योगधंदे यांनी श्रद्धेने केलेले काम यात यश व समाधान आहेच. अधिकारी, कर्मचारी, शिक्षक हे श्रद्धेने केलेली कामं यात चांगला रिझल्ट असतोच. श्रद्धा ठेवून सातत्याने करत राहिलेल्या कामात यश आहे. बा, तुझ्यातही जीवनात अपेक्षित सूर्य निश्चित उगवेल. सुखदुःख, दिवस रात्र, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा हे ऋतू सातत्याने आहेतच. जीवनात चढ उतार असतातच. ते सर्व समाजात फिरताना, तसेच रामायण, महाभारत, बायबल, पुराण या ग्रंथात सुद्धा पूर्वीपासून दिसून येईल. त्यामुळे तुझ्या मनातील देवघराची श्रद्धेने पूजा कर. भरपूर पूर्वनियोजन करून कष्ट करत राहा. यश तुझ्या दारी येईल. तुला भरपूर शुभेच्छा व आशीर्वाद. तुझेच बाबा. थँक्यू.